दादा जरंगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते आणि त्याला प्रत्युत्तर धनंजय मुंडे दिले होतं. आता माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष राजसाहेब देशमुख. आता आपण त्यांच्याशी बोलूया. तर काय सांगाल, सध्या पाहिलं तर म्हणून दादा जरंगे यांनी धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केले होते, काय आपली प्रतिक्रिया असणार आहे? मी काल आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलाकडून काल आम्ही ती कॅसेट वगैरे त्यांच्याकडून ते ऐकलं. ती स्वतः काही वेळ बोलले आणि मग ते दोन मुलांचा ती संवाद तोही ऐकला. तर या माध्यमातून असं वाटतं की जे चाललं आहे हे अतिशय वाईट चाललं आहे. या महाराष्ट्रात असेल, या देशात असेल, हे ज्या पद्धतीचं राजकारण सध्या जे सुरू झालेलं आहे ही अतिशय घातक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही आत्तापर्यंत फक्त परळीपुरती मर्यादित होती. आता ही परिस्थिती फार महाराष्ट्रात आणि देशाचं जाणार असेल तर ही विषय थांबवावा लागेल. ही जे निर्माण झालेलं वादळ आहे हे आता कोणतं जे जाणीवपूर्वक त्याचं जे सुरू केलेलं आहे, म्हणजे ही सिरियल किलर जी होईल आहे ही कुठे थांबलं पाहिजे आणि अशा माणसाला धडा शिकवला पाहिजे. सध्या पाहिलं तर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, कार्यकर्त्याची निवडणूक असणार आहे आणि या निवडणुकीच्या तोंडावर असं काही बाहेर निघतं, असं कोणाला धमकी दिली जाते? तर कार्यकर्ते ही काही नवीन नाही साहेब, ही नवीन आहे का? तुम्ही जर बघितलं असं, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा 99ला जिल्हाध्यक्ष होतो. या ठिकाणी ज्यावेळेस माझा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष होता संगीत डिगोळे म्हणून. 2003ला संगीतला कसं मारलं तुम्ही बघितलं का नाही? कोण आहे याचा मास्टर माइंड होते या काळामध्ये की ज्या माणसाला तुम्ही म्हणजे कोर्टाच्या गेटच्या 50 फुटावर टाकलेला माणसाचा काय निकाल लागला? शून्य. नाही का? नवीन थोडंच आहे. महाराष्ट्राला नवीन आहे. जरांगे पाटला धमकी दिली नवीन आहे, महाराष्ट्रासाठी नवीन आहे. जो विषय लोकांच्या ह्याच्यात आला नाही. संगीत डिगोळे झालं. संगीत डिगोळे ज्यांच्याकडून करून घेतलं त्याच्यात पुन्हा किशोर फड झालं. किशोर फडनंतर तुम्ही बघा नाही थोडं इथं तुम्ही सांगितलं मी कोपर्डीच्या मुलीला जाऊन भेटून आलो. तुम्ही कोपर्डीच्या मुलीचं सांगता, तुम्ही सांगायचं ना महादेव मुंडेंची हीच आहे ना, त्यांची मिसेस आहे घरी. महादेव मुंडेच्या घरी महिला मिसेस वाटत तुमच्या तिथे घराच्या शेजारी लागून नाहीत, त्यांनाही थोडं भेटून या ना. त्यांना का भेटत नाहीत? बंडू मुंडेच्या घरी का भेटत नाहीत? सचिन पोकरकरच्या घरी का भेटत नाहीत तुम्ही? ही परळीतलेच लोक आहेत ना साहेब. या लोकांचे ही सगळे ओबीसीच आहेत. कोण आहेत मारले लोक? ही साहेब ही तुमचेच लोक आहेत, ओबीसीच आहेत आणि तुमचे आहेत ना. इथं मुंडे आहेत, बंडू मुंडे, महादेव मुंडे, हे सचिन पोकरकर, ही कोण लोक साहेब? संगीत डिगोळे असतील, किशोर फड असतील, सांगा नी माणसं कोण गेलेत ती? सध्या पाहिलं राजकारणात पाहिलं तर एकेरी भाषा असेल, जातीवाद भाषा केली जाते. मग अशा सरकार का लक्ष देत नाही आहे? आज जातीवाद कोण करतं साहेब? जातीवाद धनंजय मुंडे करतात. जातीवाद कुणी केला ह्याच्यात आम्ही गोपीनाथ मुंडे साहेब असू. गोपीनाथ मुंडे या महाराष्ट्राचे नेते होते. त्यांनी सांगितलं की आमच्यावर गोपीनाथ मुंडे साहेबांचे संस्कार आहेत, अण्णाचे संस्कार. मुंडे साहेबाचे संस्कार होते तर 2013ला मुंडे साहेबाची पूर्ण माती केली ना तुम्ही? केली का नाही तुम्ही माती? त्यांच्यावर हीच वेळ आणली होती. ती सुद्धा त्या वयात शेवटच्या टप्प्यामध्ये 1 वर्ष 1.5 वर्ष शेवटचे जे होते 2014च्या ह्याच्या काळात गोपीनाथ मुंडे हवालदिल झाले, हातबल होऊन बोलत होते लोकांना. धनंजय मुंडे सांगितले की आमची नार्को टेस्ट करा ठिकाणची, पण मी तयार आहे. जे 2 कोटीचा तुम्ही आरोप केलेला आहे तुम्ही माझी नार्को टेस्ट करा, मी तयार आहे म्हणून सांगितलं त्यांनी. नार्को टेस्ट करतं गव्हर्नमेंटनं नार्को टेस्ट केली पाहिजे. CBIला सांगितलं पाहिजे, SIT नेमली पाहिजे. ही लोक साहेब ही धनंजय मुंडे फक्त खोटं बोल पण रिटून बोल, खोटं बोल रिटून बोल. आणि ही फक्त म्हणजे फक्त मला काय खोटं काय शब्द खरं आहे त्यांचा? मला सांगा तुम्ही. हे सिरियल किलर जे लावलेलं आहे ह्याच्यामध्ये सांगा तुम्ही कोणचं काय केलं नाही त्यांनी? आज तुमच्या इथं परळीला आजही लोक जीव मुठीत धरून बसतात, दहशत असल्याचे बसतात का? आपण स्वतः पाहिलं ती विधानसभेत त्यांच्या समोर लढाई लढलेली आहे. आपण उभा टाकल्या होतात, तुम्हाला आपले हात प्रस्ताव करण्यात लागली होती. धर्मापुरीच्या बूथवर गेलो सकाळी तर तिथं CCTV म्हणजे गव्हर्नमेंटनं सांगितलं होतं, हायकोर्टनं सांगितलं की 121 बूथवर CCTV कॅमेरे लावा. एकही कॅमेऱ्याला पिन नव्हती. मागा तुम्ही रेकॉर्ड त्या निवडणूक आयोगाला, एकसुद्धा रेकॉर्ड नाही त्यांच्यापाशी. मी सकाळी त्या धर्मापुरीच्या बूथवर गेलो आणि मला पिन लाव, शिंदे पिन लावतात. ती दुसरा आलेला माणूस सांगला इथं आमचं सरकार चालतं आहे म्हणलं, इथं गव्हर्नमेंट काही नाही, आमचं राज्य. हे कुणाच्या जीवावर राज्यच करतात? हे धनंजय मुंडेच्या जीवावर करतात ना. कायदा ही गोष्टच नाही साहेब परळीमध्ये आजसुद्धा लोक जीव मुठीत धरून आहेत. ही फक्त पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, ही का दहशत निर्माण केली? त्यांना बोगस बिलं उचलायचे आहेत, राखाचा धंदा करायचा आहे, वाळूचा धंदा. कुणी उपशिली जायकवाडीची वाळू? त्यांनी सांगितलं ते जरांगे पाटलाच्या मेहण्याची वाळू बघा म्हणून. आता तुम्ही वाळूचा उपसा सांगा ना जायकवाडीचा किती झाला ती.
हजारो लाखो टनांचा उपसा तुम्ही त्या जायकवाडीचा केला. कुणी केला? सगळीकडं ट्रक पडती आता 35ला आणि 30ला. आजही परळीमध्ये 80,000शिवाय वाळूचे ट्रक मिळत नाही. का मिळत नाही? त्याला सांगितलं इथं कुठलाही माणूस येऊन वाळू टाकणार नाही. कुणी केलं ही पायबंद? आत्ताही वाळूचे ट्रक घ्या परळीला, केवढ्याला येते? केवढ्याला येते? 70, 75, 80. का मनमानी भाव लावला तुम्ही? बाजूच्या गावांनी पडते 35,000ला, 30,000ला वाळूचे ट्रक येते आणि तुमच्या गावात 70 आणि 80 भाव का पाळलाय? फक्त तिथं पोलीस यंत्रणा सोबत आहेत. धनंजय मुंडे हे पोलिसाच्या म्हणजे संपूर्ण पोलीस यंत्रणा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी राज्य करतात आणि मग स्वतःचे मनमानी आजही त्यांचा जो रोब त्या ठिकाणी चालू आहे. आजसुद्धा लोक फ्री झालेत का? आता थोडं दबलेत. फक्त आता थोडं लोक म्हणण्यापेक्षा ही आता वाल्मिकांना मध्ये गेल्यामुळं फक्त जरा थोडं लोक जरा सैल झाला. आता थै कुठं लोकांनी थोडा सुटकेचा श्वास सोडल्यासारखा वाटतो. पण त्यांची भीती गेली का? नाही गेली. कशामुळे भीती पडली? फक्त आर्यरावी म्हणूनच भीती आहे ना. तुम्ही लोकांचे सिरियल किलर आहेत म्हणूनच भीती आहे ना. तुमचं काम काय आहे? तुम्हाला एक माणूस नुसता पक्षाच्या विरोधात गेला तर फुटाणेवाले आणि खारेमुरे फुटाणेवाला तुम्ही सोडित नाही साहेब, त्याला गायब करून टाकता. पक्षानं तुमच्या नवी एक जमीन दिली आहे तुमच्याकरता, कसं पाहतायचं आपल्याकडे? आम्ही पक्षात बीड जिल्ह्यामध्ये पवारसाहेबाला मानणारा फार मोठा वर्ग आहे. पण आता परळीसारख्या वर्गात काय कर सांगा ना तुम्ही. आज बी परळीमध्ये पवारसाहेबांनी जिम्मेदारी दिली असताना सुद्धा आजसुद्धा परळीमध्ये दहशत निर्माण जी झाली ही कुठलंही प्रशासन बदललेलं नाही. आज काही आणखी तीच पोलीस आहेत, तीच पी आहेत, तीच आणखीन दहीपळे म्हणजे शिरसाळ्यात असलेल्या दहीपळे तीच आहेत. इथं परळीला असलेले पी आहे तीच आहेत. फक्त जरा खोटे गुन्हे कमी झालेत. लोकांवरची दहशत आजही गेली नाही. तुम्हाला जोपर्यंत दहशत बाजूला होणार नाही, धनंजय मुंडेचं ही जी चाललेला कारस्थान आहे हे सारखं ह्याला उचल त्याला उचल आणि ह्यांच्यापेक्षा कसं आहे 1 कोटी रुपये म्हणजे 1 रुपयासारखा खर्च येते. कुठले पैसे आले का? नात्र्यातच काय का सोन्यात झाड आहे काय? आज मी पाहिलं तर मुंडे समर्थकाकडून धनंजय मुंडेंच्या फोटोला दुधाभिषेक केला जातोय. धनंजय मुंडे दूध अभिषेक म्हणजे ते दूध अभिषेक केलं बोगस बिल मिळतं ना. बोगसचे पैसे मिळतात. नगरपालिका हे परळी नगरपालिका जर सरकारनं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबाला आणि अर्थमंत्री साहेबाला मी विनंती करतो की परळी नगरपालिकेचं फक्त गेल्या वर्षी परीक्षा लेखन करा. तुम्ही थोडं जरा माहिती घ्या. गेल्या 5 वर्षामध्ये 1,000 कोटी रुपये बोगस उचलले साहेब. मग दूध अभिषेक त्यांचं म्हणणं आलं की मराठा समाजाला हे फक्त फसवेगिरी केली नाही, त्यांना काही मराठा समाज आरक्षण मिळणार नाही. माझं मराठा समाज आरक्षणाला विरोध नाही आहे. आमचं म्हणणं एकच म्हणणं आहे की ओबीसीतून आम्हाला आरक्षण नको आहे. मराठा समाज हा कवाच आरक्षण म्हणण्यापेक्षा मराठा समाज हा कवाच जातीवादी नाही. मराठा समाज जातीवादी केव्हा वागत नाही. आरक्षणाचा विषय कशासाठी चाललंय नेमकं? मग कशासाठी चाललंय नेमकं? धनंजय मुंडेची प्रवृत्ती का नाही आजची? त्यांना कोणी आता त्या कालच्या मेळाव्यात असं समजा छगन भुजबळ ज्या पद्धतीनं बोलले, चला आरक्षण मराठा समाजाला अत्यंत गरज असेल. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. परिस्थिती नागावलेली आहे, परिस्थिती खराब झालेली आहे. या परिस्थितीत माणसाला आरक्षण मागतात लोक. मराठा समाज आरक्षण मिळायला पाहिजे, पण ते ओबीसीत नको आहे त्यांचं म्हणणं आहे. ओबीसीत नको का काय नको ही सरकारचा निर्णय. ही निर्णय कोण घेणार आहे? सरकारमध्ये कोण आहेत? धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत ना. मग त्यांनी मुख्यमंत्र्याला मांडायचं, त्यांनी उपमुख्यमंत्र्याला मांडायचं, त्यांना बोलायचं ना. जो सरकारमधला माणूस म्हणजे फक्त भाषणं वेगळे करायचे बाहेर आणि मध्ये मग सरकारमध्ये तुमचा रोल आहे का नाही? मग तिथं काय करता तुम्ही? काल हाके समर्थ पाहिले आणि पाहिले तर काही मराठा बांधवांची काल पंढरपूरमध्ये देखील बाचाबाची झाली. या ह्याच्यामध्ये कुठलंही काम न करता सरकार ह्याच्यापासून बाजू विस्कळीत होत चाललेले आहे. सुशिक्षित बेरोजगारचे प्रश्न वेगळे आहेत. सुशिक्षित बेरोजगारला काम नाही, शेतीमालाला भाव नाही. बीड जिल्ह्यामध्ये एवढी प्रचंड अतिवृष्टी झाली साहेब. आणखीन मदतीचा हा कुठं 50% 4,000 कुणाच्या हातावर, कुठं 5,000 पडलेत, कुणाच्या 3 पडलेत, कुठं 10 रुपयाचा 50 रुपयाचा चेक आहे, 200 रुपयाचा चेक आहे. त्याच्याकडे हे दुर्लक्ष करण्यासाठी कुठला जातीवाद सारखा आणला साहेब. आम्ही ही ओबीसी इथं ही बसलीत ही ओबीसीच आहेत. नाही आता संजय काळे ओबीसीच आहेत. सर्वसामान्याने एखादी पोस्ट बी केली तर सरकार त्यांचे गुन्हे दाखल केले जातं. पण एखादा व्यक्त नेता असेल तो एखादा खुलेआम चॅलेंज करतोय, एकतर्फी भाषा करतोय, मग याच्या अशा सरकार का गुन्हे दाखल करत असेल? का करत नाही आहे? असा गव्हर्नमेंटला विनंती. हे आता टोक झाला, हे कळस व्हायला दिवसेंदिवस सर्वसामान्य माणसाला याची चीड आली साहेब. या माणसाला ही बातम्यासुद्धा ऐकू वाटणार. तुम्हाला खोटं सांगत नाही. एखादं म्हणजे पडळकरचं भाषण लागलं तर माणसं चॅनल बदलायलेत. आता पुढं कुणाला शिवाय देत येते म्हणून. शिवाय कुणी ऐकायच्या घरी बाया माणसं बसलेली असतात, कुणी लेकरं बाळा बसलेले असतात. सरकारनं काय केलं पाहिजे? सरकारनं असे माणसं मध्ये घातले पाहिजेत. कुणी असू ती,
कोणी असो मला सांगा, ही जी प्रवृत्ती आहे, ही महाराष्ट्रात वाढू देता कामा नये. महाराष्ट्र फार सुसंस्कृत होता साहेब. सुसंस्कृत यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, वसंतदादाचा आहे, शरद पवार साहेबाचा आहे, विलासराव देशमुख साहेबाचा आहे. आजही लोक विलासराव साहेबांचे किस्से बघत बघत इथं गोपीनाथ मुंडेचा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्राची अतिशय जी जुगलबंदी चालायची कवा आम्ही ऐकायची, की आम्ही आजही यूट्यूबवर आता ही बातमी ऐकू वाटत नाहीत. विलासरावांची आणि गोपीनाथ मुंडेची जुगलबंदी ऐकतोत, आर पाटलाची जुगलबंदी कवा ऐकतोत, कवा आणखीन यशवंतराव चव्हाणाचे चुटके ऐकतोत. मार्च एप्रिलमध्ये पाहिलं तर जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं. त्यांना आता नोटीस दिलेली आहे. विरेंद्र पवार असतील आणि जरांगे पाटील आणि त्यांना 10 तारखेला तिथं उपस्थित राहण्याचं पोलीस स्टेशनला असं एक निवेदन देखील देण्यात आले. कसं पाहता आपण? जातील ना ते कोर्टाला सांगतील आम्ही नियमानं गेलोत किंवा आमच्या कोणत्या नियमात गेलोत, काय गेलोत, ही गेलो. ते जरांगे पाटील त्याला फेस करतील. ती हो का, जरांगे पाटलानं समाजासाठी एका माणसानं केलेला तो प्रामाणिक लढा आहे. त्यानं त्याचा लढा दिलेला आहे. ते त्याच्यावर योग्य उत्तर देतील तिथं कोर्टाला. आपण काय आव्हान करणार, दोघांनाही काय आव्हान करणार, धनंजय असतील किंवा जरांगे पाटील असतील? महाराष्ट्राची आणि ह्या बीड जिल्ह्याची आणि तसे म्हणलं तर परळीची वाताहत जी व्हायलेली आहे, ही अराजकता थांबवा. हे सर्व जाती धर्माचे लोक फक्त मुंडेसाहेब फक्त भाषणापुरते घेऊ नका. तुमचं फक्त हमेशा भाषण दोघांना आव्हान करणार का आपण? दोघांनाही केलं पाहिजे. कुणी शेवटी समाजाच्या घड्या बसल्या पाहिजे साहेब. बीड जिल्ह्यामध्ये समाजाची घडी बसली पाहिजे. एकमेकाकडे प्रत्येक माणूस आज संशयानं बघतो. आज यात इथं पोलिसाचं आडनाव वर पुढं लिहिणं गेलेत. माणूस नाव 3दा वाचायला आहे, त्याला वाटेल मला आडनाव कसं. जिम्मेदार कोण आहे याला जिम्मेदार धनंजय मुंडे आहेत. ही केव्हापासून सुरू झालं? 2019 पासून सुरू झालं. पहिल्यांदा पालकमंत्रीपद तेव्हा जेव्हा विकलं ना, वाल्मिक कराडला रितसर 25 कोटीला पालकमंत्रीपद विकलं त्यांनी. आणि त्यानं जी मग त्या 25 कोटीचे 50-100 कोटी करण्यासाठी जी अराजकता सुरू झाली पोलीसच्या माध्यमातून, मग SP आणला, रानातला गडी कलेक्टर आणला, त्याच्या खुर्चीवर बसायलं, त्याला जरा थांबा म्हणायलं, वाही टोळ्या पाळल्या, पाय खुर्चीवर घेऊन बोलायलं. आणि मग तिथं तेव्हापासून ही अराजकता केव्हा सुरू झाली साहेब? 19 नंतर अराजकता सुरू झाली बीड जिल्ह्यात. आणि ह्या अराजकतेचा आज महाराष्ट्रात कळस झाला साहेब. आज बीड जिल्ह्याकडे लोक प्रत्येक माणूस संशयानं बघतो. हे फक्त परळीपुरतं मर्यादित होतं. आता लोक बीड जिल्ह्यात संशयानं बघायला लागलेत. आज संतोष देशमुख असेल, महादेव मुंडे असतील, बंडू असतील, हे सचिन असतील, किती मर्डर सांगायचे, मोजता येणार नाहीत. आपण काय आव्हान करणार? चला, हे मर्डर माली ही जी सिरियल किलर चाललंय धनंजय मुंडे, ही थांबलं पाहिजे. याच्यात वारंवार ही पडू नका. तुम्हालाही बरं नाही. तुमची का परिस्थिती आज झाली? 250 दिवस तुम्हाला बोलता आलं नाही, किंवा आजही तुम्ही सांगता चष्मा तुम्हाला काढता येईना गेला. का झाली? तुमची का परिस्थिती झाली? तुम्ही प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत राहतात. तिथं पाप केलेलं वैद्यनाथाला कवाच खपत नसतंय. तुम्हाला सांगितलं ते एकदा मी, की खोटे गुन्हे दाखल करू नका. तर तुम्ही मला शेवटचं आंदोलन काय आहे ती मला प्रभू वैद्यनाथ बघून घेईल. आता शेवटचं आंदोलन, आता माणसात तर कोण्या ताकद राहील नाही. आजही त्या मतदारसंघात कुणीही माणसात ताकद नाही. आजही चांगला माणूस निघून आम्हाला घरी चहा पाहिजेत नाही, भिवून नुसतं फोन करते, हॅलो साहेब इकडे येऊ नका, हॅलो इकडे येऊ नका, हॅलो आम्ही तुमच्यासोबतच आहेत. का भीती एवढी मुंडे साहेबाची? का धनंजय मुंडे एवढा दाराला सुरू केला आहे? हे फक्त पिक्चरमध्ये जसं असतंय ना, हे साऊथचे पिक्चर आहेत का नाही साहेब, हे पिक्चर साऊथ किमान ते पिक्चरमध्ये दिसतंय. हे प्रॅक्टिकली परळीमध्ये घडतंय साहेब. ही थांबलं पाहिजे. हे आमचं आव्हान आहे धनंजय मुंडेला. तर हे थांबलं पाहिजे असं आव्हान देखील आता राजसाहेब देशमुख यांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन विनोदसह मी संभाजी मुंडे, TV 9 मराठी, अंबाजोगाई, बीड.